हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ऋतूंबद्दल जाणून घेणार आहोत आणि विविध ऋतूंमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करतो याबद्दल सुद्धा माहिती मिळवणार आहोत. तर ज्या प्रकारे आपल्याला वर्षभरामधील काही वेळेमध्ये खूप प्रचंड उन्हाळा किंवा एकदम गरम जाणवते, नंतर काही वेळा आपल्याकडे पाऊस खूप पडतो आणि काही वेळा आपल्याला खूप थंडी वाजते. तर अशा बदलांना ऋतू म्हटले जाते. आणि हे ऋतू कशा प्रकारचे असतात, कुठल्या ऋतूनंतर कुठला ऋतू येतो, हे आपण सुद्धा आता बघणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपल्याकडे येतो उन्हाळा. आणि उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला प्रचंड गरम होत असते आणि सूर्याचे तापमान एकदम वाढलेले असते आणि आपण अशा वेळी सुती कपडे किंवा कॉटनचे कपडे घालतो आणि आपल्याला थोडे बरे वाटते. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला छानपैकी आंबे खायला मिळतात आणि आपण आईस्क्रीमसुद्धा खातो. तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त पाणीसुद्धा प्यायले पाहिजे आणि आपल्या शरीराला थंडावा जाणवेल अशा प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे आणि अशा ठिकाणी राहिले पाहिजे. चला, आता आपण याच्या पुढचा ऋतू बघूया. तर उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा. आणि पावसाळ्यामध्ये काय घडते, तर पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, सगळीकडे पाणीच पाणी होते, काही ठिकाणी चिखल होतो आणि आपण पावसाळ्यामध्ये प्रत्येक वेळी अशा प्रकारे छत्री घेऊन चालत असतो किंवा आपल्याला रेनकोट घेऊन चालावे लागते. आणि आपण पावसामध्ये भिजू नये म्हणून स्वतःचं संरक्षण करतो. आणि पावसाळ्यामध्ये घरी असताना आपल्याला छानपैकी अशा प्रकारे कांदा भजी आणि चहा प्यायची सुद्धा इच्छा होते. म्हणजे पावसाळा हा अशा प्रकारचा असतो. आणि पावसाळ्यानंतर सगळीकडे सुंदर हिरवेगार असे दिसते. सर्व डोंगर आपल्याला छान झाडांनी भरलेले दिसतात, सगळीकडे पक्षी दिसतात आणि अशा प्रकारे पावसाळ्यानंतर आपल्याला एकदम सुंदर वाटते. आता पावसाळ्यानंतर कुठला ऋतू येतो बरं, तर पावसाळ्यानंतर आपल्याकडे येतो हिवाळा. आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला कसे वाटते, हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजत असते. त्याच्यामुळे आपण हिवाळ्यात गरम कपडे घालतो आणि आपण गरम सूप पितो किंवा आपल्याला अशा गरम ज्या गोष्टी खायला आणि प्यायला छान वाटतात त्या आपण हिवाळ्यामध्ये करतो. तर अशा प्रकारे पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. आणि हिवाळ्याच्या नंतर कुठला ऋतू येतो बरं, हिवाळ्याच्या नंतर असा छान वसंत ऋतू येतो. म्हणजे ज्यावेळी तापमान अगदी योग्य असते आणि आपल्याला छान वाटते. वसंत ऋतूमध्ये सगळीकडे अशा प्रकारे छान फुले फुललेली असतात, फुलपाखरे उडत असतात. त्यावेळी आपण पतंग घेऊन खेळू शकतो आणि अशा प्रकारे सगळीकडे छान वातावरण झालेले असते. तर या ऋतूला वसंत ऋतू असं म्हणतात. म्हणजे आपण इथे पाहिलेले आहे की सर्वप्रथम उन्हाळा येतो, त्यानंतर पावसाळा येतो, त्यानंतर हिवाळा येतो आणि त्यानंतर येतो वसंत ऋतू. म्हणजे अशा प्रकारे हे ऋतूंचं चक्र सुरू राहतं. आणि या प्रत्येक ऋतूमध्ये वेगळीच मजा आहे. आपल्याला काही ऋतूंमध्ये छान आईस्क्रीम खायला मिळतं, कधी आपण पावसामध्ये मजा करतो, कधी आपल्याला आकाशामध्ये ढग दिसतात किंवा धुके दिसते आणि कधीकधी आपल्याला सुंदर फुले आणि फुलपाखरे दिसतात. म्हणजे आपल्याला वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी मजा करता येते. छान. तर आता तुम्ही सांगा बरं की तुम्ही जिथे राहत आहात तिथे आत्ता कुठला ऋतू सुरू आहे.